मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे रेफर टू बुलढाणा असे नामकरण, ठाकरेंच्या शिवसेनेचे अनोखे आंदोलन। मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज अनोखं आंदोलन करण्यात आलं। रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांकडून रुग्णांना अपमानजनक वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी रुग्णालयाचे नामकरण रेफर टू बुलढाणा रुग्णालय असे केले आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोग्य विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शिवसैनिकांनी केलेल्या आरोपानुसार उपजिल्हा रुग्णालयातील अनेक कर्मचारी वेळेवर हजेरी लावत नाहीत, तर डॉक्टरांकडून रुग्णांकडे दुर्लक्ष केले जातं। प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना आवश्यक उपचार न देता थेट बुलढाणा जिल्हा रुग्णालयात पाठवलं जात असल्याचंही सांगण्यात आलं। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरजू रुग्णाला सन्मानाने उपचार मिळायला हवेत, पण येथे त्यांच्याशी अपमानजनक वागणूक केली जाते। 8 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर शिवसेना तोडफोड करून तालाठोको आंदोलन करेल। या अनोख्या आंदोलनामुळे मलकापूर उपजिल्हा रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। मलकापूर उपजिल्हा रुग्णालय हे रेफर टू बुलढाणा बनले असून इथे कोणतेही डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही। रुग्णालय अधीक्षक डॉक्टर उंबरकर हे बुलढाण्याहून येणं जाणं करतात, तिथून ते वाट ठेवू शकत नाही। येथील कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि मनमानी चालू आहे। सामान्य नागरिकांशी आलेल्या रुग्णाशी ते अरेरावीची भाषा करतात आणि रेफर टू बुलढाणा पाठवून देतात। पाठवून दिल्यावर त्या गाडीच्या सोबत एकही कोणी डॉक्टरही जात नाही, कोणी जात नाही। मधात डिलिव्हरी झाली म्हणजे त्या पेशंटच्या जीवाची धोका होतो। असाच प्रकार शनिवारी रात्री घडला आहे। मुस्लिम समुदायाची एक व्यक्ती डिलिव्हरीसाठी आली होती। डिलिव्हरीसाठी आली असताना 9 वाजता तिला दवाखान्यात भरती करण्यात आलं। दवाखान्यात एकही स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नव्हता। मी स्वतः 11 वाजता इथं आलो। डॉक्टर उंबरकर यांना फोन लावला। डॉक्टर उंबरकरने रुग्णालयात तपासणीसाठी डॉक्टर येऊन राहिले। तो आला तर नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आला। आता मला सांगा, नेत्ररोग तज्ञ आला म्हणजे गुडघ्याला लागलं आणि डोक्याला पट्टी बांधायचा हा दुसरा एक प्रकार आहे। म्हणजे तो नेत्ररोग तज्ञ स्त्री रोगची डिलिव्हरी करणार आहे का? त्यांनी लगेच रेफर टू बुलढाणा असं पत्र लिहून दिलं आणि बच्चे की जान जो आहे वो खतरे में, हिंदीमध्ये सांगितलं की बाळाचा जीव जो आहे तो धोक्यात आहे, तुम्ही बुलढाणा सुद्धा पोहोचू शकत नाही। आणि मग त्या बाईला आम्ही घाबरलो। आम्ही त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी दवाखान्यात घेऊन गेलो। दवाखान्यात तिथं 40,000 रुपये डॉक्टरांनी सांगितले। 40,000ची तिची व्यवस्था नव्हती। एक अक्रम खान म्हणून आहे, त्यांनी 30,000 रुपयात पॅकेजमध्ये ते ठरवलं। पॅकेजमध्ये ठरवून तिची BP नॉर्मल करण्यात आली। नंतर सिझर करून तिला मुलगा झाला। आता आई आणि बाळाची तब्येत व्यवस्थित आहे, पण या डॉक्टर लोकांची ही मनमानी झालेली आहे। आम्ही आता 8 दिवसाचा अल्टिमेटम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिलेला आहे। 8 दिवसात जर यांची ही परिस्थिती सुधारली नाही तर 8 दिवसांनी आम्ही या दवाखान्याची तोडफोड करणार आहे। होणारा परिणामात शिवसेना जबाबदार राहणार नाही हे आम्ही यांना निश्चित सांगितलेलं आहे।